स्टॅच्यू ऑफ युनिटी भाग 10वा यात आपण बघणार आहोत एकता प्रकाश पर्व कसा साजरा केला गेला होता स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये। आणि कारण होतं 150वी जयंती सरदार वल्लभभाई पटेल यांची ती सेलिब्रेट करायला, ती साजरी करायला हे केलं होतं। हे आम्ही गेलो होतो ऑक्टोबरच्या महिन्यात आणि 31 ऑक्टोबरला 2025ला 150वी जयंती होती सरदार वल्लभभाई पटेल यांची। तर 31 ऑक्टोबरलाच नॅशनल युनिटी डे ही साजरा केला जातो आणि त्याचकरिता म्हणजे त्यांची जयंती साजरी करण्याकरिता हे एकता प्रकाश पर्व आयोजित केलं होतं। फारच छान होतं, सुंदर होतं। तुम्ही ते बघू शकता किती मस्त होतं ते। आणि फारच खर्च केला गेला होता इथे जे ते तुम्ही ते बघू शकता। आणि छानच रोषणाई केली होती, मस्त एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स, कलरफुल लाइटिंग्स, वेगवेगळे दिखावे होते इथे गुजरातबद्दल माहिती देणारे। तर हा पुढील व्हिडिओ तुम्ही बघाल त्यात तुम्हाला सर्वीकडे ही रोषणाई दिसेल, छानशी केलेली व अत्यंत सुंदर असं दृश्य होतं सगळीकडेच। रात्री संध्याकाळ झाल्यानंतर रात्र झाल्यानंतर ते एकदमच छानच वाटत होतं सगळीकडे बघून। आणि खूप मेहनत घेतली होती ते हे पर्व साजरा करायला। आणि लकीली आम्ही त्यावेळी गेलो होतो ऑक्टोबर महिन्यात, म्हणून आम्हाला हे बघता आलं, अनुभवता आलं। सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती साजरी करायला मोदीजी स्वतः येणार होते, त्यासाठी ही सगळी तयारी होती। आणि फारच मस्त वाटत होतं एकदम सगळे बघून। त्याला म्हटलं मी त्या स्लो मोशन मध्ये येईल। झाडू नका जागेत पाहिजे।
हां जाऊया